लवकरच मुंबईत महामोर्चा होईल। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडणार आहे। आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक सुद्धा पार पडणार आहे। या बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याची माहिती मिळते। मंत्री छगन भुजबळ देखील ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीची शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे। निवडणुकीसाठी 21 नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे। आगामी पालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत। शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी दिली आहे। समितीत शिंदेंसह रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळे, श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुर्जी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत, शिशिर शिंदे यांचा समावेश आहे। तर मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिंदे गटाची कार्यकारी समिती आपण कशी आहे ती ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा बघूया। यामध्ये एकनाथ शिंदे हे अध्यक्ष असतील आणि रामदास कदम, गजानन कीर्तीकर हे सदस्य असतील। त्याचबरोबर या सदस्यांमध्ये आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळे आणि श्रीकांत शिंदेंचं नाव आहे। तर रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील हे सुद्धा सदस्य असतील। मुर्जी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत, शिशिर शिंदे हे सुद्धा सदस्य असतील। शिवसेना शिंदे गटात पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। मुंबईमधील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती मिळते। मुंबईमधील महिला सेना प्रभारी विभाग प्रमुख यांच्या नियुक्तींवरून देखील अंतर्गत नाराजी असल्याचं समजते। दरम्यान नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।